शहरातील रविवार पेठेत पैशाच्या देवाणघेवाणीवरून झालेल्या भांडणात चारचाकी गाडीने बुलेटला धडक दिली. त्यावेळी खाली पडून एकाचा मृत्यू झाला. याबाबत तिघांवर जेल रोड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवार पेठ येथे राहणारे गोविंद जाधव आणि बालाजी शंकर जाधव यांचा पैशाच्या देवाणघेवाणीवरून वाद होता. बुधवारी रात्री 8:30च्या सुमारास बालाजी जाधव यांनी गोविंद यांच्या घरी येऊन पैशावरून वाद घातला. गोविंद आणि त्यांचा मुलगा किरण याला शिवीगाळ करीत तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. यावेळी गोविंद यांचे भाऊ रमेश किसन जाधव आणि त्यांचा मुलगा सागर हे भांडण सोडविण्यासाठी आले. त्यांनाही बालाजी याने मारहाण केली. त्यानंतर त्याने भाऊ तुळजाराम शंकर जाधव याला बोलावून घेतले. त्यावेळी भांडण मिटवून उद्या सकाळी बोलू असे सांगून सर्वांना घरी पाठविले. त्यानंतर गोविंद जाधव आणि त्यांचा मुलगा किरण हे घराबाहेर थांबले होते. गोविंद हे त्यांच्या बुलेटजवळ थांबले होते. त्यावेळी तुळजाराम शंकर जाधव, दीपक शंकर जाधव यांनी चारचाकी गाडी गोविंद यांच्या अंगावर घातली. त्यामुळे गोविंद हे बुलेटसह खाली कोसळले. यावेळी पुन्हा सर्वांनी गोविंद आणि किरण यांना शिवीगाळ करीत मारहाण केली. त्यानंतर गोविंद यांना छातीत दुखू लागले. श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यांना तातडीनं खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याबाबत गोविंद यांच्या पत्नी सुशीला गोविंद जाधव यांच्या फिर्यादीवरून बालाजी जाधव, तुळजाराम जाधव, दीपक जाधव यांच्या विरोधात जेल रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.